अजून माझं लगीन होऊचा हो, अजून माका जवळ जवळ 7-8 वर्ष तरी अंदाज सांगितले मी 7-8 वर्ष अजून माझं लग्न कर. मी तुमका शब्द देते बुवा, माझ्या लग्नाच्या पूजेत मी तुमची डबल बारी ठेवणार. आता हे लिहून ठेवा, काय ते रेकॉर्डिंग करून ठेवा. माझ्या लग्नाच्या पूजेत मी तिरंगी बारी ठेवणार. ते 2 बुवा मी खायची वर बघणार, पण तुम्ही माझ्यासाठी फिक्स आहात. आणि एक लक्षात घ्या बुवा, तुम्ही काय सांगितलं, तू बायकोचा जीवावर काय 1,500 रुपये जीवावर काय तुझा अक्षर असे काय ते बोलले. बुवा एक लक्षात ठेवा, माका देवान हात दिलेला, पाय पण दिलेला, मेंदू पण दिलेला. मी काय असो काय रिकामी बसून राहणार तो माणूस नाही आहे. स्वतःच्या पायावर मी काहीतरी करू शकते. एक लक्षात घ्या बुवा, मी आता 15वी शिकतोय. 15वी नंतर मी स्वतःचा धंदा उभा करणार आहे. लक्षात दिला ना. तुम्ही असं समजू नकाच गुड्डू काय करूच नाही. व माझ्या मनात दिला ना तर मी काही करू शकते. हा, आणि काय बोलले, स्टीलची आमटी ती माका का सांगतास तुम्ही, आणि कोणाक तुम्ही लोकांना खुळ्यात घालतात. हा, स्टीलची आमटी घालून फिरते म्हणून दाखवा बघा. माका 4-5 तरी देवा स्टीलची देवा. आता असतील ना तुमच्या हातात तर माका देवा, आणि ब्रेसलेट पण देवा त्याच्याबरोबर. बुवा तुम्ही कोणाक एवढं बनवता. हा, तर माका तुम्ही बनवता. आणि काय मी 5,000 भजना केलंय आणि 50 डबल बारे आमच्या गुरु माऊली बरोबर. ठीक आहे, मी मान्य करतोय. बुवा तुम्ही जो रुपावलीत बैरागी राग मारलास, हो झालो बैरागी राग, आणि तुम्ही काय तो भगव्यासाठी. बुवा तुमचा रागाचं ज्ञान किती ह्या माका माहित नाही. तुमका लाज वाटू होय बुवा, तुम्ही राग बैरागी मारलास, पण तुम्ही नंतर अहिर बरं केला. अहिर बरं कसं होता. आमच्या पांचाळवाणी कसा एक अभंग केलेला होता. माझा वेडाचा तुम्ही माका शिकवतात. हा, माका सांगतास तुम्ही 5,000 बारी केला आणि 50 गुरु माऊलीवर माझ्या तुम्ही शीर्षकर फॉर्मवर केला. एक लक्षात ठेवा बुवा, माझी भले बतावणी बरोबर नाही, पण बुवा मी रागाच्या बाबतीत एवढं पक्व आहे ना, मला तुम्ही नाच नाही करू शकता. लक्षात येईल बुवा. त्याच्यामुळे माका तुम्ही सांगू नका. ठीक आहे, मी मान्य करते की माका प्रेझेंटेशन नाही करता येत. लक्षात घ्या बुवा, ही माझी दुसरी बारी आहे. मी हळूहळू तुमच्या की बुवा जर भेटले तर मी हळूहळू शिकणार ना. हा, अजून तुम्ही परत काय नाही का बघा, ते पॉइंट मी खोडून काढणार, भले वेळ झालो तरी चालणार. आणि काय
बुवा कोयरीची भाजी चांगली लागता म्हणजे ती म्हटला नाही ती कोयरीची नाही कोयरीची काय ती म्हटला नाही काय ती जून फणसाची भाजी करत नाही हो बुवा. कशा तुम्ही कोकणात राहतात मुंबईतच राहा ना. लक्षात घ्या बुवा. काय म्हणजे मी नवीन आहे म्हणून काय ऐकून एवढं काय घेणार नाही. लक्षात ठेवा बुवा मी शीर्षकर बुवांचो पट्ट शिष्य आहे. माका आता बरोबर 4 वर्ष होती आणि ह्या 4 वर्षात ही माझी दुसरी डबल वारी आणि पारंपरिक मी मोठे केले बुवा सांगत नाही तुमका मी सांगते माझ्या आयुष्यात काय घडला होता बुवा. मी जेव्हा बरोबर सांगते 9वीत असताना ह्याच सीझनला मला कावीळ झाली होती बुवा. ऐकून ठेवा मला कावीळ झाली होती आणि ती कावीळ एवढी मुरली होती की माझ्या डोक्यापर्यंत कावीळ गेलेली पूर्ण. माका डॉक्टरांनी म्हणजे नेऊच्या आधी म्हणजे बाबाने माका वेळच्या वेळी निघाली म्हणून आज मी तुमच्यावर हर डबल वारी करते बुवा. त्या विठ्ठलाची कुठेतरी सामर्थ्य होतं म्हणून मी आजपर्यंत इथे आहे बुवा. या लक्षात ठेवा बुवा. 2 दिवस जरी मी लेट केला असे ना तर आज मी कोमात दिसलं असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑगस्ट मध्ये 26 ऑगस्टला 26 ते 27 ला कॉलेज जवळ माझा बुवा ऍक्सिडेंट झाला. छोटा झाला म्हणजे एवढा का मोठा झाला नाही. छोटा ऍक्सिडेंट झाला बुवा. माझ्या ढोपरात आणि मांडीत माझ्या जखम झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मेंदूत मार बसलो म्हणजे गाडी आपटली माझ्या डोक्यात. तेव्हापासून मी 5 मिनिटाची गोष्ट झाली ती मी विसरतोय. पण त्या परमेश्वराची एवढी कृपा बघा बुवा की कोण आहे त्या परमेश्वराची एवढी कृपा की भजनातल्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात राहतात. फक्त भजनात नाही. व लक्षात ठेवा तुम्ही जर काय मागाशी बोललास ना काय तर बोलले मागाशी काय तुझा ढेंगा घासून जाय बुवा. तुका याक सांगून ठेवतोय माका जिमला जाऊन आता बरोबर 1 महिना होय. तुम्ही 1 महिन्यानंतर माझ्याकडे आणि माझ्या ढेंगात जाऊन दाखवा. नाही तुमका आवडून ठेवलंय ना नावाचं सागर नाही मी का माझ्या ढेंगा घासून आणि काय वर मान केलंय तर काय मी बोमती. अहो बुवा तुमका बोमतोय मी. माझ्या बेटकुळात तुम्ही ताकद बघितलं नाही आज. माझी चोर वाडी आहे चोर. कोणा मी दाखवत नाही. आणि काय बुवा बोलले की मी चॅटिंग वर करत बसलोय. बुवा मी विठ्ठला स्मरून सांगतोय जेव्हा तुमची बारी चालू होती ना तेव्हा मी बाहेर डायरी घेऊन वही घेऊन बसलो होतोय. फक्त काय पॉइंट साठी चॅटिंग करत नव्हते बुवा. बुवा मी एकमेव असं माणूस आहे 24 तास माझ्या डोक्यात फक्त भजनाचा विषय चालू असता. काही पण केला तरी व 12वीच्या परीक्षेत मी भजन ऐकत होतोय. ह्या तुम्ही मला काय सांगतात चॅटिंग करतोय म्हणून. माझ्या मोबाईल लोक आत्ता मोबाईल तुमच्या पुढे घेतात. बघा माझ्या मोबाईल मध्ये किती कॉन्टॅक्ट आणि किती पोरी बरोबर किती आणि कुठल्या पोरग्याबरोबर म्हणजे खायच्या पोरी बरोबर बोलतोय तुम्ही चेक करा. वा माझ्याकडे एवढे आता मेसेज असतात जवळजवळ 100च्या वरती मेसेज असतात ते बघत नाही. माका वेळच नसता. मी फक्त माका वेळ मिळाला की मला भजनात फक्त बघत असते मी. आणि बुवा असं पण नाही माझ्या मी मोठी कधी सांगत नाही. मी माझ्या पहिली गुरु माऊलीची मी भजनं ऐकते. त्याच्यानंतर आपले कुडाळचे विनोद चव्हाण बुवा त्यांची मी पेटीची कला बघत असते. त्याच्यानंतर गुंडू सावंत बुवा. त्यानंतर तुम्ही तुमची बारी सुद्धा मी बघत असते. आणि तुम्ही मला सांगता चॅटिंग करते म्हणून. एवढं काय बुवा माका खूळ लागला नाही मोबाईलचा. मोबाईल माझा मोबाईल किती जो माहिती तुमका 10,000चा मोबाईल आहे माझा. त्या 10,000च्या मोबाईल मध्ये मी करणार खायची चॅटिंग करणार. हा अजून काय हा काका मी तुमका सांगून ठेवत्या हो माणूस किती पोचलेलो ना तुमका नाही माहिती. कुर्लेचं सांगितलंय ना. अहो काका हय एका माहिती बारी आहे. माझ्या भावानीकडे जाऊन जेवलेला म्हणजे एक बारी करून येले नामस्मरण करून येले मी असं म्हणत नाही. पण त्या सुपारीसाठी ते माणूस जेवून येलो. माका जरासा विचारला नाही गुड्डू बाळा जेवलंच काय नुसते कुर्ले आणि मासे खाऊन येतात ते.
एवढे पोचलेलो माणूस हा तो. आणि काय हा माझा लगीन लावला नाही. कशा माका एवढ्या लवकर लग्नाच्या बंधात अडकवता तो? का तुमका एकटो काय बघवत नाही की? अहो बुवा, जे अनुभवी माणसं आहेत ना ते माका सांगतात, अरे लगीन करू नको, लेट कर म्हणता. तुका आत्ता फिरून घे, तोपर्यंत ह्या तुझा आता वया ना, फिरून घे. एकदा तुझ्या पदरात बायको येते ना, तुका खय पण जाऊ मिळता नाही. अशी माका अनुभवी माणसं सांगतात. मी करायचं काय नक्की? म्हणजे लगीन करायचा की नाही? हा आणि काय माका बायको मेंढी पडवाली काय? तुका बुवा घोळ लागला काय हो? माका घरात ते काय चोपणार नाही बघा मेंढी पडवायला बायको बघितले तर. हा बुवा, मी मेंढी पडवायला बायको नाही. मी अशी बायको बघणार जी माझ्या कुटुंबात आणि माझ्या आई बाबांची सेवा करा, अशीच बायको बघणार आहे. हा तुम्ही खायचं तरी डायरेक्ट लिहून ठेवा, कुटुंबाचं म्हणालो होतो म्हणून. आणि तर आम्ही करून दाखवी. लक्षात येतं ना बुवा? मेंढी कोण? तुम्ही खेळला होता वाटतं मेंढी कोण. आणि काय तुरू, माझो तुरू. हा तुरपाच्या गोष्टी माका सांगतास मी. आणि काय पॅन्ट, हा पॅन्टीचा. बुवा माका सांगा, फणसाच्या झाडावर मी पॅन्ट कशा काढू? माका काय घोळ लागला की कुणी माका कुत्रो दावलो? हा माका काय घोळ लागला काय? मी एवढा झेजरत खय वरती जाव फणसाच्या झाडावर? आणि काय अजून काहीतरी बोलले मग काय लक्षात येत नाही माझ्या म्हणून. हा संतांच्या भंगारा सिनेमाच्या साहित्याला, संतांच्या भंगारा सिनेमाच्या साहित्याला, रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला, रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला, अभंगाची करुणी माझी बुवाची कर कालमीची, अभंगाची करुणी माझी बुवाची कर कालमीची, अर्थाचा अर्थ करुणा 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 हे भजन राग गायताना मारी समुद्री भजनी सम्राट, 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 डिस्कोचा ठेका लावी ठावा नाही कुठला ताट, डिस्कोचा ठावा लावी ठावा नाही कुठला ताट, काय बुवा की माका बोलताना बुवा विचार करू लागता. पण कसा माहित्या, मी जर बोलत नाही ना ते हे उद्या म्हणणार काय, सागर बुवा दम नाही. आणि तुम्ही काय बोलला सा भगीच. ओ बुवा, एवढं तार सप्ताह का तुम्ही आवाज लावलोय, मागे किती 10 अगेन लागते. 10 अगेन माका लावू सांगता तुम्ही. तुमचा दम असत ना, तुम्ही जो म्हणताच ना 50 वारी माझ्या श्रीशेखर बुवांवर केलंय मी. तुमचा जर दम असत ना तर माका हय आवाज लावून दाखवायचो, हय आवाज लावून दाखवायचो. बुवा तुमच्याकडनं फक्त एकच माका अपेक्षा होती की तुम्ही म्हणच्या बाबा आमच्या फोटून एवढं आवाज लावणार. हा आणि तुम्ही माका सांगा हगीत लावला ना. अहो तुम्ही एवढं जर आवाज लावलात ना, तुम्ही लावणार तर नाही, उलट माका हाणून देऊ लागते हगीच.
हकीकत ना ते तुमका आणून देऊ लागतील आणि तुमच्या साईची मेडिकलला भेटतील असं काही विषय नाही लहानपणाची तुमका सहज होती आणि काय गाण्यातून काहीतरी काय पिळूक सांगितलं नाही कसला काय म्हणून मला सांगितलं पिळूक हा माका तुम्ही पिळूक लावता आणि दुसरी गोष्ट बुवा हे मरणाची गोष्ट तुम्ही करताच कशा मी मेलय तर माझा तो दगड हाणते तुळतुळी मग त्याच्यावर समजा की मी संदीप पुजारी आहे संदीप पुजारी बुवांचा स्मारक हा अहो बुवा मरणाच्या गोष्टी कशा नेतात हा जो आपल्या देवान जेवढ्या आयुष्य दिलेला ना तर आयुष्य जगा जेवढा तुमका झेपता ना तेवढी भजना करा आणि तुम्ही शेतीची कामं सांगताच ना बुवा मग मी मला गर्वान सांगते बुवा मी कॉलेजवर ना येलोय ना की बुवा मी सड्यावर असतोय मी सुद्धा शेतकरी आहे आणि माका सांगू नका तुम्ही शेतीची कामं वगैरे माझ्या भावाचा स्वतः ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर चालवतोय मी आणि त्याच्यानंतर मी जिमला जाते बुवा लक्षात दिला ना हे तुम्ही माका सांगू नका तुझ्या ढेंगात जाऊन डोकावर करी नाही तुमका आवडलंय ना शाप ढेंगात नावाचं सागर नाही मी माझं नाव पण घरच्यांनी कसा ठेवलेला बघा सागर तुम्ही बुवा कधी खवाळलेलं जेव्हा समुद्र असता तेव्हा तुम्ही जाऊची हिंमत करतास केलास काय कधी तसा माझा बुवा कसा माहितीया मी लिमिट ठेवतोय आणि तुम्ही माझे मी खरं विठ्ठल म्हणून सांगते तुम्ही माझ्या आवडते बुवा कारण तुम्ही नवीन बुवांना तयार करतास लक्षात दिला ना हे तुम्ही तुझ्या ढेंगातून जाय आणि तुझ्या काय मानवर कडे ह्या तुम्ही मला अजिबात सांगू नका माझ्या तावडीत पण भेटू नकास तुम्ही तुमका एक बुवा मी चॅलेंज देतोय लिहून ठेवा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवा तुम्ही जेव्हा माझ्या जोडीक असतात पुढच्या बारी खय पण असू दे एवढा चॅलेंज देते तुमका तुमच्यापेक्षा मी दुप्पट बातावणी करेन एवढी मी तयारी करेन लक्षात ठेवा बुवा काय माहितीये बुवा मला कालावधी कमी मिळालो माझी फक्त एकच बारी तुमच्याच गावातले बुवा आनंद जोशी बुवा त्यांच्याबरोबर माझी बारी झालेली आहे लक्षात दिला ना बुवा मग असं समजू नका नवीन हा मग ते का बोलूचा समजत नाही मी ठीक आहे मान्य करते ना माझी मी चूक मान्य करते बघा प्रेझेंटेशन करता येत नाही पण पुढच्या बारीक तुम्ही सांभाळून राहा लक्षात दिला ना तुमची कशी साला निघतील ना आणि तुम्ही माझ्या गुरु माऊली बोल तुम्ही बरेच कार्यक्रम केलास लक्षात ठेवा जसं गुरु असता ना तसं शिष्य असता लक्षात ठेवा बुवा आमचे बुवा सुद्धा बोलायचे पण आता त्यांनी प्रमाण कमी केलं नाही लक्षात दिला ना बुवा त्यांचा जर मी रूप दाखवलंय ना तुम्ही हगीच मागवले हगीच लक्षात दिला ना त्याच्यामुळे माझं ना तुम्ही अजिबात करू नका हा राग गायता ना मारी समजुनी भजनी सम्राट राग गायता ना मारी समजुनी भजनी सम्राट डिस्कोचा ठेका लावी नावा नाही कुठला ताट डिस्कोचा ठावा लावी नावा नाही कुठला ताट माकडाचे साईज एवढेच त्याचा काय झाला माहितीया त्यांच्या आता
लय खरी पोली पोलकीला वाटवा लावून टाकला नी शाप. हा माकडाच्या हातात दिले त्याचे कोली ग. माकडाच्या हातात दिले त्याचे कोली ग. माकडाच्या हातात दिले त्याचे कोली ग. आग लावी घाली दैमान 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 हे भजन होय. स्वप्न माझी केली जागे ज्ञानदेव तुकोबाची स्वप्न माझी केली जागे. हरिनाम सर्वांची जावयाची दान मागे. हरिनाम सर्वांची जावयाची दान मागे. शेवटचं पॉइंट म्हणजे आमच्या परशुराम बुवानी एक गजल म्हटलेला. म्हणा रे तन मन लावून करवया रे. म्हणा रे तन मन लावून करवया रे. म्हणा रे तन मन लावून करवया रे. हरिनाम सर्वांगी जावयाची दान मागे. नाम सर्वांगी जावयाची दान मागे. हरिनाम सर्वांगी जावयाची दान मागे. संतांनी कमविले त्रिकोणी कमविले. संतांनी कमविले त्रिकोणी कमविले. संतांनी कमविले त्रिकोणी कमविले. संतांनी कमविले सत्वाणी गेली वंदुना 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 हे भरण. वा अभंग मन लावून आहे का जरा.
पापिया चांदळा हे चांदळा पापिया चांदळा हरिगदा पापिया चांदळा हरिगदा पापिया
हॅलो.
बुवा एक पॉइंट धावून गेलो की मगाशी कावळो म्हटलात का बुवा दुसऱ्याकडे बोट दाखवला 4 बोटा आपल्याकडे असतात ह्या लक्षात ठेवा. तुम्ही तिथं काळ्या मी थोडं सावलं तरी आहे. आता या खामार माझा फक्त ह्या झाला लक्षात ठेवा बुवा. माका जर परत काळो बोललास ना तुम्ही तुमका साप म्हणजे कोळशार साप काळो करून टाकीन मी. या ठिकाणी मी माझ्या दुसऱ्या वर्षी सांगता करतोय. तत्पूर्वी बुवा वाईट मानून घेऊ नका. काय आहे हे भजन क्षेत्र आहे. ह्यात 2 बुवांची जुगलबंदी असते लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज मारू नका. हे काय एक रात्रीपुरती मजा असते. तुम्ही मनाक लावून घेणार नाही आम्हाला 100% वाटते कारण तुम्ही प्रेम स्वभावाचे आहात लक्षात दिला बुवा. त्याच्यामुळे तुम्ही माका सांभाळून घेतलास आणि माका ह्यातनं शिकूक मिळालं बुवा की जोकचा प्रेझेंटेशन कसा करायचा. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद म्हणतो. तसेच तुमची कोरस मंडळी सुद्धा खूप खरोखरच म्हणजे बरं वाटतं की त्यांना सुद्धा वाटतं की बाबा आपला कोणतरी पुढे यायला हवा.
त्यामुळे तुमच्या मंडळीचे सुद्धा आभार, आमचे संकेत राऊत यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच आज उत्कृष्ट माझ्या मनाप्रमाणे ज्याने आज पकवाज वाजवला, ढोलकी वाजवली आणि माझा कायम पाठी राहणारा माझा मित्र तो म्हणजे आमचा सौरभ भोगले, याचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच माझ्या एका शब्दाखातर आमचे कातवर गावचं रत्न आज आपल्याकडे आलेले आहेत आणि मला त्याने साथ संगत खरोखर चांगल्या पद्धतीने केली, त्याबद्दल मी तुषार दादा तुझे खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे बुवा आता जे दोन आला, पहिला जो आला पाना तो सुद्धा आमचाच गुरुबंध आहे, गोडगळाचा बुवा आमचा सौरभ लिंग आहे आणि आमच्या गुरुवाल्याचे चिरंजीव सिद्धेशी शिरसेकर हे बुवा माझे दोन खंदे, हे माझ्या कायम पाठीशी उभे असतात. तसेच आमचे पार्थ मोंडे, आमचे सहकारी राकेश सोडे, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन नाना राबाडे यांचे सुद्धा मी मनापासून माझे आभार मानतो. तसेच आमचे सावणवाले बाबू दादा याचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच काका मी माफी मागतोय, कारण तुमचे आभार मानून मी विसरले, त्यासाठी मी क्षमा मागतोय. कारण ही विना घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही हो, लक्षात दिला. त्याच्यामुळे मी तुमचे सुद्धा आभार मानतो. तसेच आमचे संदीप काका, तुम्ही खरोखर एक समाजसेवक आहात असं आज मला बाबांनी सांगितलं आहे. मी विठ्ठलाच्यांनी प्रार्थना करतो की ही तुमची कायम समाजसेवा पुढे चालत राहू दे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे, असं मी विठ्ठलाच्यांनी प्रार्थना करतो. आणि तसेच आमचे गुरुबंधू ओंकार दादा माझरकर यांनी सुद्धा खरोखर मला मार्गदर्शन चांगलं केलं. त्याचं कुठलाही मला म्हणजे असं हे वाटतं, मी नवीन शिकतोय तरी पण त्यांनी मला संधी दिली, त्याच्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या फॅमिलीच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. चला गजराची सांगायला घरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सदा संतांचा